अनुदानित आदिवासी आश्रमशाळा काळाकामठा येथे भौतिक सोयीसुविधेचा अभाव, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज। काळाकामठा दिनांक 20/2/2025 रोजी काळाकामठा येथील सौ सुशीलाबाई देशमुख प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेवर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट दिली असता शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सोयीसुविधा याबाबत गंभीर त्रुट्या असल्याचे निदर्शनास आले। सदर प्रकरणी शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल होत आहे। व्हिडिओ क्लिपमधील काही त्रुट्या व इतर प्राप्त तक्रारी खालीलप्रमाणे वसतिगृहातील मुलांनी स्वतः व्यक्त केल्या आहे। 1. शाळेची पटसंख्या ही मूल 146, मूल 107 अशी एकूण 253 आहे। आज दिनांक 20/2/2025 रोजी फक्त मुले 52 आणि मुले 35 असे 87 विद्यार्थी उपस्थित होते। 2. शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरिता मागील 5 ते 7 दिवसापासून पाणी उपलब्ध नसून आंघोळ व कपडे धुण्याकरिता अडचणी निर्माण होत आहे। 3. विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात साफसफाई करण्याकरिता बाध्य केले जाते व अडचणीविषयी वरिष्ठांना तक्रार न करण्यास धमक्या दिल्या जातात। 4. जेवणाकरिता देण्यात आलेले अन्न हे कच्चे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले। 5. एका विद्यार्थिनींनी कुणाचेही नाव न घेता पाय चेपण्यास लावण्याचे व्हिडिओ क्लिपमध्ये सांगितले। ही अतिशय गंभीर बाब आहे। शिक्षण विभागाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या समस्याकडे आपले लक्ष केंद्रित करून शाळा व्यवस्थापनावर विशेष व कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय देऊन त्यांच्या समस्येचे निवारण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। वाशिम मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले।